नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे फायदा कोणाचा, त्रास कोणाला. मला सांगा, गाढव जे ओझं इथून तिथे नेत असतो, जे ते ओझं नेत असतो, तुम्हाला काय वाटतं त्या गाढवाला त्रास होत नसेल का? तर गाढवाला त्रास होतो. त्याला जर माणसासारखी वाचा असती तर तो नक्कीच त्याला बोलला असता. तरी तो माणसाला आवाज देत असतो, ओरडण्यातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाला तरी त्या मुक्या प्राण्यांची काय दया येणार. तरी त्या माणसाला कळत असतं आणि माहिती असतं अपेक्षापेक्षा जास्त भार त्या गाढवाच्या पाठीवर दिला आहे. त्या गाढवाला त्या भाराचा त्रास होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, गाढव जे ओझं नेत आहे इकडनं तिकडे, ते ओझं खाली करून पुन्हा त्या चक्र मारायला तयार असतो असं तुम्हाला वाटत असेल? त्या गाढवाला त्या चक्राचे पैसे भेटत असतील. तर असं मुळीच नाही. तर पैसे भेटतात त्या फेरीचे, जे गाढव ओझं नेत आहे आणि ते पुढे जाऊन तो खाली करत आहे, तर त्याचे पैसे भेटतात. तो गाढव सांभाळणारा असतो त्याला त्याचे पैसे भेटतात. तर मेहनत करतो कोण? गाढव. आणि पैसे भेटले जातात त्या व्यक्तीला. गाढव मूर्ख नाही आहे ते पैसे घ्यायला, आणि ते पैसे घेऊन गाढव करणार तरी काय? तर मूर्ख कोण आहे? ज्याने पैसे घेतले तो मूर्ख आहे, आणि ज्या व्यक्तीने पैसे घेतले तो समजतो गाढव मूर्ख आहे. आता बघा कोण मूर्ख आहे आणि कोण नाही ते. अरे, गाढव पैसे घेऊन काय करणार आहे? आणि जेने पैसे घेतले त्या गाढवाने काम केलं आहे ना ओझं न्यायचं, त्याचे पैसे त्या माणसाने घेतले आहे. त्या पैशाचा तो त्या गाढवाला काय घेऊन देणार आहे, आणि काय घेणार, आणि काय घेतलं जाईल त्या पैशाचा त्या गाढवाला काय उपयोग? आणि जी मेहनत केली गेली आहे त्या गाढवाला त्याचा काय फायदा? जे काय ओझं नेलं त्या गाढवाने त्याचा त्याला त्रास झालाय, तर त्या पैशाने माणसाने गाढवासाठी काय घेता येईल? तर काहीच नाही. तर गाढवाला जी आवश्यकता आहे त्या चाऱ्याची, आणि तो चारा त्या गाढवाला सहज भेटतो आहे आणि सहज उपलब्ध आहे आणि सहज भेटला जातो आहे. तर त्याला काय गरज आहे त्या पैशाची? जर त्या गाढवाला ते पैसे दिले गेले असते तर त्या गाढवाने कुठे ठेवले असते आणि काय केले असते, आणि काय घेतलं गेलं असतं, आणि काय केलं असतं, आणि त्या पैशाचं त्याने कुठं हिंडला असता, आणि त्या पैशाने काय खरेदी केले असतं, आणि असा कुठला मिठाईच्या दुकानात गेला असता आणि ते पैसे देऊन मिठाई घेऊन मिठाई खाल्ली असती. जर त्या गाढवाला पैसे दिले गेले असते ना, तर त्या गाढवाने पैसेच खाल्ले असते. तर त्या पैशाचा त्या गाढवाला काय उपयोग? त्या पैसे घेतले गेले त्या व्यक्तीने. बोलायचं हे आहे की देवाने मनुष्याला अन्नाची सोय करून दिली आहे, आणि त्याच देवाने प्राण्यांचीही सोय करून दिली आहे. तर असं समजू नका आपल्यामुळे प्राणी जगत आहे आणि खातपीत आहे, तर असं समजूच नका. तर प्राणी पाळून त्यांचा असा उपयोग करू नका आणि त्यांना त्रास देऊ नका. तर त्यांना त्रास असा द्यायचा ही प्रयत्न करू नका. जे माणसाने पदार्थ बनवले गेले आहेत ते असे प्राण्यांना देऊ नका. जे माणसाला दिले गेले पदार्थ आहेत ते माणसाने खावे, आणि जे प्राण्यांना उपलब्ध करून दिला आहे तो चारा आणि पाणी तेच प्राण्यांनी खावे. जर उलटं सुलटं खाऊन माणसाची हालत होते आणि त्याला त्रासही होतो, तसंच माणसाने जे पदार्थ बनवले गेले आहेत ते प्राण्यांना दिले तर त्यांची सुद्धा हालतही होते आणि त्यांना त्रासही होतो. तर माणसाने असं काही खायला आणि त्याला त्रास झाला तर तो बोलतो. असंच खाऊन मुक्या प्राण्यांना त्रास झाला तर ते बोलतील का? तर नाही बोलणार. तर असा विचार करू नका. प्राण्यांचं जीवन आपल्यामुळे चाललं गेलं आहे, आणि प्राण्यांना पाळून प्राण्यांचा दुरुपयोग करू नका आणि त्यांना त्रास देऊ नका. मुके प्राणी असल्यामुळे त्यांचा फायदा घेऊ नका.